नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण क्लास 7 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 4.5 फ्रॉम द सेल्फिश जायंट ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी बघणार आहोत. ही स्टोरी आहे एक सेल्फिश जायंटची म्हणजे एका मोठ्या राक्षसाची आणि शेवटी तो कसं काय बदलतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये मनपरिवर्तन कसं होते हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल. पण त्याआधी माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तर चला आपल्या लेसनला स्टार्ट करूया. फ्रॉम द सेल्फिश जायंट. आपला लेसन आहे फ्रॉम द सेल्फिश जायंट. सेल्फिश जायंट हा लेसनचं नाव आहे आणि आता आपली स्टोरी अशी आहे. एव्हरी आफ्टरनून ॲज दे वेअर कमिंग फ्रॉम अ स्कूल द चिल्ड्रन यूज टू गो अँड प्ले इन द जायंट्स गार्डन. आता प्रत्येक दुपारी ते शाळेतून जेव्हा परत यायचे तेव्हा मुलं काय करायचे, जायंट्स गार्डन, जायंट म्हणजे एका राक्षसाच्या गार्डनमध्ये जायचे आणि तिथे खेळायचे. इट वॉज लार्ज लवली गार्डन विथ सॉफ्ट ग्रीन ग्रास. आता ते इतकं सुंदर गार्डन होतं, तिथे छान छान असं मऊ मऊ गवत उगवलेलं होतं. हिअर अँड देअर ओव्हर द ग्रास स्टूड ब्युटिफुल फ्लावर्स लाईक स्टार्स. आता सगळीकडे सुंदर सुंदर अशी फुलं उमलली होती, जशी काही तारे उगवतात तशी छान सुंदर असे फ्लावर्स उमललेले होते. And there were 12 peach trees that in the springtime broke out the delicate blossom of pink and pearl, and the autumn bore fresh fruits. आणि तिथे 12 अशी पीच ट्रीज होती. पीच म्हणजे असं सुंदर अशी फ्लावर्स होती की ज्याला पिंक आणि पर्पल कलरची अशी फ्लावर्स येतील अशी सुंदर अशी होते. आणि त्याच्यावर ऑटममध्ये सुंदर सुंदर अशी फळं पण सुद्धा येतात. असे सुंदर असे ॲटमॉस्फिअर तिथला होता. The birds sat on a tree and sang so beautiful and songs sweetly that the children used to stop their games in order to listen to them. आता त्या झाडांवर त्या गार्डनमध्ये पक्षी यायचे आणि गाणं गायचे. त्यांचं गाणं इतकं मधुर राहायचं की सगळे मुलं आपलं खेळणं थांबून द्यायचे आणि तिथे बसायचे आणि त्या पक्ष्यांचं गाणं ऐकत राहायचे. हाऊ हॅपी वी आर दे क्राईड टू इच अदर. आणि जेव्हा ते इतकं सुंदर खेळणं, गाणं ऐकणं ते बघितल्यानंतर, ते झाल्यानंतर ते मुलं मोठ्याने ओरडायची, आपण किती आनंदी आहोत, आपण किती खुश आहोत. वन डे द जायंट कम बॅक. एके दिवशी काय झालं, आता हा जायंट परत आला. ही हॅड बीन टू विजिट हिज फ्रेंड द कॉर्निस ऑर्ग. आता तो कुठे गेला होता, तो आपल्या फ्रेंडकडला भेटायला गेला होता आणि त्याचं फ्रेंडचं नाव आहे कॉर्निस ऑर्ग होतं. तो त्याला भेटायला गेला. अँड ही स्टेड विथ हिम फॉर 7 years. आणि तो त्याच्याकडे किती वर्ष थांबला होता, 7 वर्ष थांबला होता आपल्या मित्राकडे. आफ्टर द 7 years ही डिटरमाइंड टू रिटर्न टू हिज ओन कॅसल. आता जेव्हा 7 वर्ष झाले, आता त्याला लक्षात आलं, अरे भरपूर दिवस झाले आपण मित्राकडे थांबलेलो आहोत. आणि आता त्याने डिसाईड केलं की आपल्या राजवाडा, कॅसल म्हणजे राजवाडा, तर आपल्या राजवाड्यामध्ये आपण, आपल्या महालामध्ये आपण परत जाऊया. वेन ही अराइव्ड ही सॉ द चिल्ड्रन प्लेईंग इन द गार्डन. आता जेव्हा तो परत आला तर त्यांनी काय बघितलं की मुलं त्याच्या गार्डनमध्ये खेळत आहेत, असं त्यांनी ते पिक्चर तिथे बघितलं. व्हॉट आर यू डुईंग हिअर ही क्राईड इन अ व्हेरी ग्रफ व्हॉइस अँड द चिल्ड्रन रॅन अवे. ग्रफ म्हणजे एकदम वृक्ष आवाजात तो ओरडला, तुम्ही इथे काय करतायत. आणि तो आवाज ऐकून, त्या राक्षसाला बघून सगळी मुलं घाबरली आणि ते तिथून पळून गेली. माय ओन गार्डन इज माय ओन गार्डन सेड द जायंट. आणि तो मोठ्याने ओरडला, हे माझं गार्डन आहे आणि ते माझंच राहणार आहे. एनीवन कॅन अंडरस्टँड दॅट अँड आय विल अलाव नो बडी टू प्ले इन इट बट माय सेल्फ. आणि तो नंतर म्हणाला की मी इथे कोणालाही परमिशन देत नाही की इथे यायचं आणि खेळायचं. हे गार्डन कोणाचं आहे, माझं, आणि मी इथे राहणार, फक्त मीच इथे खेळणार. सो ही बिल्ड अ हाय वॉल अराउंड इट. आणि आता त्यांनी काय केलं, आपल्या गार्डनच्या भोवती एक मोठीशी भिंत बांधली. अँड पुट अप अ नोटीस बोर्ड. आणि त्याने एक असा नोटीस बोर्ड लावला. ट्रेसपासर्स विल बी प्रोसिक्युटेड. म्हणजे ट्रेसपासर्स म्हणजे जे घुसखोर आहेत, जर ते घुसलेत, जर ते इथे आले तर त्या प्रोसिक्युटेड म्हणजे त्यांच्यावर खटला, म्हणजे त्यांना पनिश केला जाईल. आणि ही वॉज व्हेरी सेल्फिश जायंट. आणि तो कसा होता, सेल्फिश जायंट होता. द पुअर चिल्ड्रन हॅड नाव नो वेअर टू प्ले. आता लहान मुलं, छोटी छोटी मुलं होती, त्यांना आता खेळायला जागाच उरली नाही. दे ट्राईड टू प्ले ऑन द रोड बट द रोड्स वॉज व्हेरी डस्टी अँड फुल ऑफ हार्ड स्टोन.
आता त्यांनी प्रयत्न केला की रोडवर जाऊन खेळायचा, पण रोड कसे होते, खूप घाणेरडे होते, धूळ होती तिथे आणि हार्ड स्टोन्स होते, असे कडकसे असे मोठे 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 दगड होते, त्यामुळे त्यांना खेळायला जागाच नव्हती. अँड दे डिड नॉट लाईक इट. त्यांना काही ते आवडायचं नाही की तिथे जाऊन खेळायचं, कारण की त्यांना कुठे आवडायचं, गार्डनमध्ये खेळणं हे त्यांना आवडायचं. दे यूज टू वॉन्डर राऊंड द हाय वॉल्स वेन देअर लेसन्स वेअर ओव्हर. आता जेव्हा त्यांचा अभ्यास व्हायचा, आता अभ्यास झाल्यानंतर ते काय करायचे, वॉन्डर म्हणजे जेव्हा त्या जायंटने त्याच्या घराभोवती कॅसलभोवती असं मोठी भिंत बांधली, तर त्या भिंतीच्या अवतीभोवती ते मुलं फिरायचे अँड टॉक अबाउट द ब्युटिफुल गार्डन इनसाईड. आणि ते फिरता फिरता ते कशाबद्दल चर्चा करायची, कशाबद्दल बोलायचे, की आपण किती सुंदर गार्डन बघितलं याबद्दल ते बोलायचे. हाऊ हॅपी वी वेअर देअर दे सेड टू इच अदर. ते म्हणायचे आपण किती छान मजा करत होतो, किती सुंदर गार्डन होतं. ते असं एकमेकांशी बोलायचे, कारण की त्यांना गार्डनमध्ये खेळायला आवडायचं. देन द स्प्रिंग केम. आता स्प्रिंग सीझन आला अँड ऑल ओव्हर द कंट्री देअर वेअर द लिटिल ब्लॉसम अँड लिटिल बर्ड्स. आता वसंत ऋतू उमलला, तिथे सगळीकडे पूर्ण सगळीकडे छान छान अशी फुलं उमलायला लागली होती, छोटे छोटे पक्षी होते. ओनली इन द गार्डन ऑफ द सेल्फिश जायंट इट वॉज स्टील विंटर. सगळीकडे छान वसंत ऋतू बहरला होता, पक्षी गायला लागले होते, पण फक्त हा जो शेल्फिश जायंट होता, स्वार्थी जो जायंट होता, राक्षस होता, त्याच्याच गार्डनमध्ये वसंत ऋतू बहरला नव्हता. तिथे काय होतं, स्टील विंटर म्हणजे थंडी. फॉरेनमध्ये थंडी, हिवाळा हा खूप कडाक्याचा असतो, पण म्हणून त्याच्या गार्डनमध्ये फक्त विंटरच सीझन होता. वसंत ऋतू बहरला का नाही, त्याचं गार्डन, त्याचं कॅसल सोडून आजूबाजूला सगळीकडे वसंत ऋतू बहरला होता. द बर्ड्स डिड नॉट केअर टू सिंग इन इट. आता बर्ड्स पण त्याच्या गार्डनमध्ये जातच नव्हते गाणं गाण्यासाठी. आधी जाऊन बसायचे, ते गाणं म्हणायचे, पण आता त्यांनी तेही सोडून दिलं होतं बर्ड्सनी. ॲज देअर वेअर नो चिल्ड्रेन अँड द ट्रीज फॉरगॉट टू ब्लॉसम. आता पक्ष्यांनी का गाणं बंद केलं होतं, कारण तिथे मुलंच नव्हती. त्या मुलांच्या आवाजामुळे, त्यांच्या किलबिलामुळे त्या पक्ष्यांनासुद्धा मजा यायची आणि म्हणून ते गाणं गायचे, तिथे येऊन बसायचे. पण आता तिथे मुलंच नाही, तर पक्ष्यांनी येणं बंद केलं. आता झाडंसुद्धा फॉरगॉट टू ब्लॉसम, आता ते बहरायला, त्याला फुलं यायला, त्याला फळं यायला ते विसरूनच गेले झाडं, कारण की आता तिथे मुलंच नव्हते. वन्स अ ब्युटिफुल फ्लावर पुट इट्स हेड आउट फ्रॉम द ग्रास. आता एक गवतामधलं एक छोटंसं असं फ्लावर ते आता वरती यायला बघत होतं. बट वेन इट सॉ नोटीस बोर्ड इट वॉज सो सॉरी फॉर द चिल्ड्रन अँड दॅट इट स्लीप बॅक इन टू द ग्राउंड अगेन अँड वेप्ट ऑफ टू स्लीप. आता जेव्हा ते छोटंसं असं फूल म्हणजे उमलायचा प्रयत्न करत होता, बाहेर यायचा प्रयत्न करत होता, तेव्हा त्यांनी ते नोटीस बोर्ड बघितलं आणि तेव्हा त्यांनी बघितलं की ते मुलांना यायला परमिशन नाही, म्हणून त्यांनाही ते बघून वाईट वाटलं आणि ते पुन्हा आतमध्ये गेलं आणि वेप्ट ऑफ टू स्लीप, आणि तो रडत राहिला तिथे. म्हणजे म्हणजे ते छोटंसं फूलसुद्धा तिथे बहरलं नाही. द ओनली पीपल हू वेअर प्लीज्ड वेअर द स्नो अँड द फ्रोस्ट. आता तिथे दोनच होते, कोण होते, जे आनंदी होते. सगळे दुःखी होते त्या गार्डनमधले, त्या कॅसलमधले. पक्षी नाही, फुलं बहरली नाही, कळ्या उमलायच्या नाहीत, सगळीकडे वृक्ष वातावरण, हिवाळा होता. फक्त तिथे दोन अशी लोकं होती की ज्यांना आनंद झाला होता. ते कोण होते, स्नो अँड फ्रोस्ट. स्नो म्हणजे बर्फ आणि फ्रोस्ट म्हणजे दव असतो. या दोघांनाच खूप आनंद झाला होता. स्प्रिंग हॅज फॉरगॉटन दिस गार्डन ते क्राईड. आता ते काय मस्त यांना दोघांना आनंद झाला. आता ते काय म्हणाले, या गार्डनमध्ये आता तर स्प्रिंग येणारच नाही, स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू तर येणारच नाही. सो वी विल लिव्ह हिअर ऑल द इयर राऊंड. आणि आता आपल्याला पूर्ण वर्षभर राहायला इथे मिळेल, मज्जा करायला मिळेल, असं कोण म्हणत होतं, स्नो अँड फ्रोस्ट. Snow covered up the grass with his great white cloak, and the frost painted all the trees silver. आता स्नो सगळीकडे बसरला. स्नो म्हणजे बर्फाने पूर्ण ते गवताला आच्छादित करून टाकलं होतं. फ्रोस्ट पेंटेड ऑल द ट्री सिल्वर्स. त्या गवतानीसुद्धा, फ्रोस्टनीसुद्धा झाडांना पूर्ण सिल्वर कलरचं बनवून टाकलं होतं. सगळे ते बर्फाने आच्छादित झाले होते.
दे वेअर इन्व्हायटेड द नॉर्थ विंड टू स्टे विथ देम. आणि त्यांनी त्यांच्यासोबत त्यांच्या एका मित्राला सुद्धा इन्व्हाइट केलं होतं त्या गार्डनमध्ये राहायला. आणि तो कोण होता? नॉर्थ विंड, म्हणजे उत्तरेकडील जो वारा होता जो खूप थंड असतो त्याला त्यांनी इन्व्हाइट केलं की ये या गार्डनमध्ये. आता काही स्प्रिंग सीझन वगैरे काही येणार नाही, म्हणून आपली मज्जाच होणार आहे, तू आमच्या सोबतीला ये. म्हणून तिथे नॉर्थ विंडसुद्धा आला. He was wrapped in furs and he roared all day about the garden and blew the chimney pots down. आता तो काय करायचा? आता हा नॉर्थ विंड आला, आता त्यांनी पूर्ण सगळीकडे आपला थंडावा पसरून टाकला होता. पूर्ण दिवसभर तो जोरजोराने घोंगावत आवाज करत इकडे तिकडे उडायचा आणि त्या चिमणीला सुद्धा त्यांनी खाली पाडून टाकलं होतं. कारण की वारा इतक्या मोठ्याचा होता, इतक्या जोराचा होता की त्याच घरावरची ती चिमणी होती जिथून आतमध्ये, कारण की फॉरेनमध्ये घर उष्ण ठेवण्यासाठी घरामध्ये लाकडं जाळली जातात आणि त्याचा धूर निघण्यासाठी चिमणीवरती असते. तर त्या चिमणीच्या पॉटला सुद्धा त्यांनी डाऊन करून टाकलं होतं, खाली पाडून टाकलं होतं. दिस इज अ डिलाइटफुल स्पॉट, ही सेड. वी मस्ट आस्क द हेल टू विजिट. सो द हेल केम. आता ते काय म्हणाले? आता या तिघांची 3 चौकडी झाली. आता त्यांनी म्हटलं की आता आपल्या मित्राला, आणखीन एक मित्राला आपल्याला बोलवायचं आहे आणि तो कोण आहे? हेल. कारण की हा खूप सुंदर स्पॉट झालेला आहे, आता काही इथे कोणी यायला तयार नाही, आता तर आपली मज्जाच राहणार आहे. म्हणून त्यांनी विचार केला की आपल्या 4थ्या मित्राला बोलवायचा आणि तो आहे हेल. हेल म्हणजे गारा. आता त्यांनी बोलवलं. वी मस्ट आस्क द हेल टू विजिट. सो द हेल केम. म्हणून हेलसुद्धा तिथे आला, म्हणजे गारासुद्धा तिथे यायला लागला. एव्हरी डे फॉर 3 hours he rotated on the roof of the castle until he broke most of the slates, and then he ran round and round the garden as fast as he could go. आता ह्या गारा काय करायला लागला? जेव्हा तो यायचा तर सतत 3-4 तास ते छपरावर टप टप अशा मोठ्या मोठ्या गारा पडायच्या आणि पुष्कळदा त्याचे स्लेट्स म्हणजे त्याचे ते छतसुद्धा ते क्रॅक व्हायला लागले होते गारांमुळे. आणि जेव्हा त्याचं मनसोक्त पडणं झालं की तो गार्डनमध्ये मोठे मोठे असे राऊंड मारायचा, जेवढं वाटायचं तेवढं तो फिरायला लागला. कोण? आता हेल. आता इथे चांडाळ चौकडी तयार झाली होती. स्नो, फ्रॉस्ट, देन कोणतं होतं? विंटर विंड होता आणि हेलसुद्धा आले होते. आता ही चांडाळ चौकडी तिथे राहायला लागली. त्यांची मज्जाच झाली होती, कारण की आता इथे कोणी दुसरं यायला तयार नव्हतं. त्यांना वाटलं की आता आपण पूर्ण वर्षभर इथे राहणार आहे. ही वॉज ड्रेस्ड इन ग्रे अँड हिज ब्रीथ वॉज लाईक अ आईस. आता त्या जायंटचं सगळीकडे असं उदासलं वातावरण तयार झालं आणि सगळीकडे बर्फाच्छादित सगळीकडे तसंच वातावरण तयार झालं होतं. I can't understand why the spring is so late in coming, said the selfish giant. आता तो स्वतःशीच विचार करू लागला की अरे अजूनपर्यंत स्प्रिंग सीझन का नाही आला, असा तो विचार करायला लागला. ॲज ही सॅट ॲट द विंडो अँड लुक आउट ॲट हिज कोल्ड व्हाईट गार्डन अँड आय होप देअर विल बी अ चेंज इन द वेदर. आता तो खिडकीपाशी बसला आणि खिडकीपासून बाहेर बघायला लागला. आता तो म्हणून राहिला, हे केव्हा थंडी जाणार, केव्हा हा कोल्ड हिवाळा जाणार आणि केव्हा हा वसंत ऋतू, केव्हा आपल्या वेदरमध्ये चेंजेस येणार, हे असं कोण विचार करायला लागला? तो जायंट स्वतःशीच बसला खिडकीपाशी आणि विचार करायला लागला. बट द स्प्रिंग नेव्हर केम नॉट द समर. आता स्प्रिंगही आला नाही किंवा उन्हाळासुद्धा नाही आला. द ऑटम गेव गोल्डन फ्रूट टू एव्हरी गार्डन बट टू द जायंट्स गार्डन ही गेव नो. आता त्या गार्डनला सोडून आजूबाजूकडे सगळीकडे ऑटम सीझन होता, सगळीकडे झाडांना छान छान फुलं लागली होती, फ्रूट्स बहारायला लागले होते, फ्रूट्स यायला लागले होते. फक्त याच्या गार्डनमध्ये ऑटम सीझन नव्हता. ही इज टू सेल्फिश, ही सेड. आता तो ऑटम सीझन म्हणाला, हा खूप स्वार्थी आहे म्हणून. सो इट वॉज ऑलवेज विंटर देअर. म्हणून त्यांनी म्हटलं की आता इथे नेहमी विंटरच सीझन राहणार, कारण की हा स्वार्थी माणूस आहे. अँड द नॉर्थ विंड अँड द हेल अँड द स्नो डान्स अबाउट थ्रू द ट्रीज. आता तिथे सगळे डान्स करायला लागले. कोण कोण? नॉर्थ विंड अँड द हेल आणि स्नो सगळे मिळून तिथे डान्स करायला लागले. वन मॉर्निंग द जायंट वॉज लेईंग अवेक द बेड वेन ही हर्ड सम लवली म्युझिक. आता एके दिवशी हा राक्षस आपल्या बेडमध्ये झोपलेला होता आणि तेव्हा त्याला एक सुंदर असं छानसं मधुरसं गाणं ऐकायला लागलं. It sounded so sweet to his ears that he thought it must be the king's musician passing by.
आता ते इतकं मधुर गाणं होतं की त्याला असं वाटलं की आपल्या कॅसलच्या, आपल्या राजवाड्याच्या बाहेरून किंगचे म्युझिशियन जात आहेत. इट वॉज रिअली ओनली द लिटिल इन्नेस सिंगिंग आउटसाइड हिज विंडो, बट इट वॉज सो लॉंग सिन्स ही हॅड हर्ड सो बर्ड इन अ गार्डन दॅट इट सीम्स टू हिम टू बी द मोस्ट ब्युटिफुल म्युझिक इन द वर्ल्ड. आता तिथे पण त्याला जेव्हा तो बाहेर आला, थोडंसं त्यांनी बघितलं तर त्याला कोण दिसलं त्याला इनेस म्हणजे छोटासा बर्ड तिथे विंडोच्या तिथे त्याला दिसला की तो गाणं गात आहे. आणि ते गाणं त्याला इतकं मधुर वाटलं, कारण की खूप दिवस झाले होते त्याला असं मधुर चांगलं गाणं ऐकून. म्हणजे त्यांनी खूप दिवस झाले होते असं छान मधुरसं सुगम संगीत ऐकलेलंच नव्हतं. आणि ते पाहून त्याला खूप आनंद झाला. देन द हेल स्टॉप द डान्सिंग ओव्हर हिज हेड. आता एकदम काय झालं की जेव्हा तो मधुर आवाज ऐकायला आला तेव्हा हेल एकदम थांबला डान्स करायसाठी. अँड द नॉर्थ विंड चीज रोअरिंग अँड डेलिशियस परफ्यूम केम टू हिम थ्रू द ओपन केसमेंट. आता एकदम जसं ते गाणं ऐकायला आलं तसं हेल स्टॉप डान्सिंग म्हणजे त्या गारा डान्सिंग करायचं म्हणजे जे पडायचं होतं ते थांबलं. नॉर्थ विंडसुद्धा जो मोठ्याने जोरजोराने घोंगावत होता, आवाज करत होता, तो थांबला. आणि आता एक छान असं सुंदरसं असं परफ्यूमसारखा वास सुगंधच तिथे दरवळायला लागला. आय बिलीव्ह द स्प्रिंग हॅज कम ॲट लास्ट सेड द जायंट अँड ही जम्प आउट ऑफ द बेड अँड लुक आउट. आता तो म्हणाला की आता मला असं वाटायला लागलं की स्प्रिंग आता आलेला आहे. आणि तो खूपच एकदम आनंदित झाला आणि तो पटकन आपल्या बेडमधून उठला आणि बाहेर बघायला गेला. व्हॉट डिड ही सी. आता त्यांनी काय बघितलं. ही सॉ मोस्ट वंडरफुल साईट. आता त्यांनी असं वंडरफुल म्हणजे एक आश्चर्य काहीतरी अद्भुत असं दृश्य बघितलं. थ्रू अ लिटिल होल इन द वॉल द चिल्ड्रन हॅड क्रेप्ट इन. आता त्यांनी काय बघितलं की एक छोट्याशा छिद्रामधून मुलं आतमध्ये येत होती. त्या भिंतीला त्यांनी एक छोटंसं छिद्र केलं आणि त्या छिद्रातून मुलं आतमध्ये यायला लागली होती. अँड दे वे आर सिटिंग इन द ब्रांचेस ऑफ अ ट्रीज. आणि ते मुलं कुठे जाऊन बसली होती. झाडाच्या फांद्यांवर जाऊन बसली होती. इन एव्हरी ट्री दॅट ही कुड सी देअर वॉज अ लिटिल चाइल्ड. आता प्रत्येक झाडावर त्यांनी बघितलं की एक एक मूल जाऊन बसलेलंच आहे. प्रत्येक झाडाच्या फांद्यांवर तिथे लहान लहान मुलं बसलेली आहेत. अँड द ट्रीज वे आर सो ग्लॅड टू हॅव द चिल्ड्रन बॅक अगेन. आता झाडांनासुद्धा आनंद झाला की अरे वा, आता मुलं परत आलेली आहेत. दे हॅड कवर्ड देमसेल्फ विथ अ ब्लॉसम अँड वे आर वेविंग देअर आर्म जेंटली अबाउट द चिल्ड्रन्स हेड. आता झाडांनासुद्धा आनंद झाला. आता त्यांनी काय केलं की यांनी प्रेमाने आपल्या फांद्या त्या झाडांच्या भोवती घेतल्या आणि त्या वेव म्हणजे त्यांना झोके द्यायला लागल्या. मला त्या झाडांनासुद्धा आता खुश झाले होते की सरते शेवटी आता हे परत आलेले आहेत, मुलं परत आलेले आहेत. द बर्ड्स वे आर फ्लाईंग अबाऊ अँड ट्विटरिंग विथ द डिलाईट. आता पक्षीसुद्धा तिथे यायला लागले, ते सुद्धा चिवचिवाट किलबिलाट करायला लागले. अँड द फ्लावर्स वे आर लुकिंग अप थ्रू द ग्रीन ग्रास अँड लाफिंग. आता जी पहिले फुलं उमललीच नव्हती आता ती हळूवार ग्रीन ग्रासमधून वरवर यायला लागली आणि हसायलासुद्धा लागली. इट वॉज लवली सीन. खूप सुंदर असं सीन होतं, ते दृश्य होतं. ओनली इन वन कॉर्नर इट वॉज स्टील विंटर. आता त्या गार्डनमध्ये सगळीकडे छान हिरवळ पसरायला लागली, फुलं उमलायला लागले. सगळे मुलं मस्त झाडांवर फुलं आली, सुगंध दरवळायला लागला. हे छान सुंदर असं मनमोहक दृश्य तिथे दिसलं. पण त्या गार्डनच्या एका कॉर्नरला तिथे अजूनही विंटर सीझन होता. इट वॉज द फार्देस्ट कॉर्नर ऑफ द गार्डन अँड इन इट वॉज स्टँडिंग अ लिटिल बॉय. आता हा जो कॉर्नर होता ना, तो गार्डनचा पासून खूप कोपऱ्यावरचा होता, खूप दूरचा असा गार्डनचा कोपरा होता. आणि तिथे अजूनही विंटर सीझन होता. आणि या जॅननी काय बघितलं की तिथे एक छोटा मुलगा आहे, तो तिथे उभा आहे. ही वॉज सो स्मॉल दॅट ही कुड नॉट रीच अप टू द ब्रांचेस ऑफ अ ट्री. आणि त्याने काय बघितलं की तो इतका छोटा होता की तो झाडांच्या फांद्यांपर्यंत पोहोचूच शकत नव्हता, त्याला चढताच येत नव्हतं कारण की तो छोटा होता. अँड ही वॉज वॉचिंग ऑल अराउंड इट अँड क्राईंग बिटरली. आता त्यांनी बघितलं की बाकीची सगळी मुलं झाडांवर बसली आहेत, ती आनंदाने आहेत आणि तिथे छान ग्रीनरी आहे. पण याच कॉर्नरला तिथे तो मुलगा झाडावर चढूच शकत नव्हता, त्याला चढता येत नव्हतं, तो रडत होता. आणि त्यामुळे तिथे किनी कोल्ड म्हणजे अजूनही विंटर सीझन तिथे होता, असं ॲटमॉस्फिअर तिथे दिसायला लागलं.
The poor tree was still covered with the frost and snow, and the north wind was blowing and roaring about it. मग त्या काय झालं, त्या कॉर्नरमध्येच, त्या गार्डनच्या त्याच कॉर्नरमध्ये फक्त आता फ्रोस्ट अँड स्नो आणि नॉर्थ विंड म्हणजे जो उत्तरेकडचा वारा होता ते तिथे घोंगावत होते, आवाज करत होते. तिथे हेलसुद्धा गारसुद्धा म्हणजे जोराचा थंडी हवासुद्धा व्हायला लागली होती. आणि तो मुलगा तिथे रडत होता. क्लाइंब अप लिटिल बॉय सेड द ट्री. आता झाड त्याला म्हणालं, चढ रे बाळा, छान चढ, आता तुला चढायला मी मदत करतो. अँड इट बेंड इट ब्रांचेस डाऊन ॲज लो ॲज इट कुड बी, बट द बॉय वॉज टू टॅनी. आता त्या झाडाने त्याला जितकं शक्य होत असेल त्याच्या आपल्या फांद्या खाली केल्या, जेणेकरून तो मुलगा त्या झाडाच्या फांद्यावर चढू शकणार होता. परंतु तो मुलगा इतका छोटा होता की त्या फांद्या खाली आल्यानंतरसुद्धा तो त्यापर्यंत पोचूच शकत नव्हता. अँड द जायंट्स हार्ट मेल्टेड ॲज ही लुक आउट. आता ते बघितल्यानंतर त्या जायंट्सचं, त्या राक्षसाचं हृदय परिवर्तन झालं. हाऊ सेल्फिश आय हॅव बीन, ही सेड. आता तो म्हणाला, मी किती स्वार्थी आहे. नाऊ आय नो वाय द स्प्रिंग वुड नॉट कम हिअर. आणि तो म्हणाला, आता मला कळलं की इथे स्प्रिंग का येत नाही आहे ते. बघा, हे बाजूच्या पिक्चरमध्ये आपल्याला दिसतो आहे की हा जायंट त्या मुलाला पकडलेलं असं हे चित्र आपल्याला दिसतं आहे. आता खाली काय आहे नेक्स्ट स्टोरीमध्ये, I will put that poor little boy on the top of a tree, and then I will knock down the wall, and my garden shall be the children's playground forever. He was really very sorry for what he had done. आता त्यांनी विचार केला, मी किती स्वार्थी आहे, मी किती सेल्फिश आहे. म्हणून त्यांनी आता विचार केला की आता मला कळलं माझी चूक काय होती आणि का माझ्या गार्डनमध्ये स्प्रिंग ऋतू आला नव्हता, स्प्रिंग सीझन आला नव्हता. आता त्यांनी विचार केला की मी आता त्या मुलाला उचलेल आणि झाडाच्या टॉपवर ठेवेल, आणि आता मी ही जी गार्डनच्या भोवती जी भिंतसुद्धा बांधलेली आहे तीसुद्धा तोडून टाकेल, आणि हे गार्डन कोणासाठी खुलं करणार, सगळ्यांना खेळण्यासाठी, लहान मुलांना खेळण्यासाठी, सगळ्यांसाठी हे गार्डन मी ओपन करेल, असं त्यांनी स्वतःशी डिसाईड केलं. सो ही क्रेप्ट डाऊनस्टेअर अँड ओपन द फ्रंट डोअर क्वाईट सॉफ्टली अँड वेंट आउट इन टू द गार्डन. आता त्यांनी हे आपल्या घरामधूनच बघितलं होतं, म्हणून तो थोडासा आपला डाऊनस्टेअर्स म्हणजे आता पायऱ्या उतरून खाली आला, आणि तो हळूहळू त्या गार्डनच्या वेंट आउट इन टू द गार्डन आणि गार्डनमध्ये जाऊ लागला. बट वेन द चिल्ड्रन सॉ हिम दे वेअर सो फ्रायटन्ड दॅट दे ऑल रॅन अवे. आता जसा हा आपल्या घरातून, आपल्या कॅसलमधून बाहेर आला तर, आणि मुलांनी बघितलं की अरे जायंट येतो आहे, म्हणून सगळी मुलं घाबरली आणि ते तिथून पळून गेली. अँड द गार्डन बिकेम विंटर अगेन. जशी मुलं निघून गेली तसा ते गार्डन पुन्हा आता विंटर सीझनमध्ये टर्न झालं. आता पुन्हा तिथे वृक्ष असं वातावरण तयार झालं, थंडी हवा यायला लागली आणि सगळीकडे ते उदासवाणं वातावरण तयार व्हायला लागलं. Only the little did not only the little boy did not run, for his eyes were so full of tears that he did not see the giants coming. फक्त त्या कॉर्नरमध्ये जो लहान मुलगा होता, जो झाडावर चढू शकत नव्हता, तोच त्या गार्डनमध्ये राहिला होता, कारण की त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं की अरे आपल्याला झाडावर चढता येत नाही आहे. या विचारामध्ये त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, आणि तो प्रॉपरली पाहू शकत नव्हता की जायंट आपल्याकडेच येत आहे, हे त्याला दिसलंच नाही. म्हणून तो त्या झाडाजवळ कॉर्नरमध्ये तिथेच उभा राहिला होता. अँड द जायंट स्टोल अप बिहाइंड हिम अँड टूक हिम जेंटली इन हिज हँड. आता तो जायंट हळूवार त्याच्या मागे आला आणि त्याने त्या मुलाला पकडलं. अँड पुट हिम अप इन टू द ट्री. आणि त्याला हळूवार उचललं, त्या लहान मुलाला, आणि त्याने त्या झाडावर त्याला ठेवलं. अँड द ट्री ब्रोक ॲट वन्स इन टू द ब्लॉसम. आणि जसं यांनी त्या मुलाला झाडाच्या फांदीवर ठेवलं तसं ते झाड ब्लॉसम म्हणजे बहरायला लागलं, त्याला छान छान फुलं यायला लागली. अँड द बर्ड्स केम अँड सँग ऑन इट. आता पक्षी जे त्या कॉर्नरमध्ये आधी विंटरच राहिला होता, त्या कॉर्नरमध्ये आता पक्षीसुद्धा यायला लागले, झाडसुद्धा बहरायला लागलं होतं, पक्षी येऊन गाणे गायला लागले होते. अँड द लिटिल बॉय स्ट्रेच आउट हिज 2 आर्म्स अँड फ्लंग देम राऊंड द जायंट्स नेक. आता जसं त्या मुलांनी बघितलं की अरे हा तर जायंट आपल्याला मदत करतो आहे, आपल्याला झाडावर चढण्यासाठी त्यांनी हेल्प केली, असं जेव्हा त्या लहान मुलांनी बघितलं, त्यांनी काय केलं, आपले दोन्ही हात असे घेतले आणि त्याच्या गळ्याभोवती त्याला गळा भेट दिली. अँड
kissed him, त्याची पप्पीसुद्धा घेतली. And the other children, when they saw that the giant was not wicked and longer, came running back and came with the spring. आता जसं पाहिलं की बाकीच्या मुलांनी जसं बघितलं की हा वॉज नॉट विकेट, विकेट म्हणजे दुष्ट. आता हा काही जायंट दुष्ट नाही राहिला. आता आधीसारखा जो दुष्ट होता, जो सगळ्यांना त्रास देणारा होता, आता तो तसा राहिला का नाही. म्हणून मुलंसुद्धा जी बाहेर पळून गेली होती ती आता आतमध्ये यायला लागली. आणि जशी मुलं आतमध्ये यायला लागली तसा स्प्रिंगसुद्धा परत आला होता. आता सीझनसुद्धा तिथे परत आला होता. इट इज युअर गार्डन नाव लिटिल चिल्ड्रन, सेड द जायंट. आता जायंटने म्हटलं की हे तुमचंच गार्डन आहे आता. अँड ही टूक अ ग्रेट ॲक्स अँड नॉक डाऊन द वॉल. आता त्यांनी आपल्या हातामध्ये मोठीशी अशी कुऱ्हाड घेतली आणि त्यांनी काय केलं की भिंतीला तोडून टाकलं. अँड व्हेन द पीपल वे आर गोईंग टू मार्केट ॲट 12 o'clock दे फाउंड द जायंट प्लेईंग विथ द चिल्ड्रन्स इन द मोस्ट ब्युटिफुल गार्डन दे हॅड एव्हर सीन. आता जेव्हा 12 वाजता लोक आपल्या मार्केटमध्ये जायची वेळ झाली तेव्हा त्यांनी काय बघितलं की आधी या गार्डनच्या भोवती मोठी भिंत होती, आता ती भिंतच नाही राहिली. आणि आता हा जायंट सगळ्या मुलांसोबत खेळतो आहे. असंच छान निसर्गरम्य सुंदरसं दृश्य, सगळं जे आधी त्यांनी बघितलं नव्हतं असं दृश्य आता त्यांना दिसायला लागलं होतं. आणि ही अशा प्रकारे आता जायंटचं मनपरिवर्तन कसं झालं आपण या लेसनमध्ये बघितलं. आणि ही स्टोरी घेतलेली आहे द सेल्फिश जायंट बाय ऑस्कर वाइल्ड यांनी ही लिहिलेली स्टोरी आहे. आणि त्या स्टोरीपासून ही छोटीशी आपण ही स्टोरी तिथूनच घेतलेली आहे. आणि आपण ही बघितली की कशा प्रकारे जर एखादा व्यक्ती चांगल्या संगतीमध्ये असला तर त्याचं कशा प्रकारे चेंजेस होतात हे आपण या लेसन थ्रू शिकलेलो आहोत. तुम्हाला कशी वाटली स्टोरी मला कमेंटमध्ये जरूर कळवा. इथे आपला हा लेसन संपलेला आहे. थँक्यू.